सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण शॉर्टिंग काय राहते बघितला होता. त्याच्या टेक्निक्स बघत असताना आपण बबल शॉर्ट बघितली. त्यानंतर बबल शॉर्टचं एक्झाम्पल जे की 4 मार्काला येऊ शकतं तो एक्झाम्पल बघितला आणि ते एक्झाम्पलचे पासेस आपण परफॉर्म केले. पासेस परफॉर्म केलेले मी या पीडीएफ मध्ये ऍड केलेले आहेत. तर जसं मी इथं लिहिले तसंच सेम तुम्ही एक्झाम मध्ये लिहायचं मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. आणि कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला होमवर्क बी दिला होता की हा ॲरे मी रॅन्डम असा ॲरे तुम्हाला दिला होता आणि तो ॲरे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मला माहित नाही किती जणांनी मनाने केला तो ॲरे सॉल्व्ह, पण जर केला असेल, जर ते तुम्हाला जमला असेल तर खूप चांगली गोष्ट झाली मित्रांनो. कारण की बबल शॉर्ट पहिल्यांदाच जमणं म्हणजे ही काही साधी सुधी गोष्ट नाही. बबल शॉर्ट नुसतं एक्झाम्पल जरी सॉल्व्ह करता आलं तरी तुम्हाला 4 मार्क तुमच्या हातात येत असं समजून घ्या. पण मित्रांनो, ज्यांना नाही जमलं त्यांनी आजच्या लेक्चर मध्ये लक्ष द्या. आजच्या लेक्चर मध्ये मी परत हा एक्झाम्पल सांगणार आहे, याच्यावरती सॉल्व्ह कसं करायचं आहे. सेम असंच सॉल्व्ह करायचं आहे. जसं आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला तसंच ते पण सॉल्व्ह करायचं आहे. तर मित्रांनो, ह्याला बी असेंडिंग ऑर्डर मध्येच अरेंज करायचे, पण त्याआधी आपण काय करू, बबल शॉर्टचा अल्गोरिदम घेऊया. जेणेकरून आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये फक्त एकच टॉपिक घ्यायचा राहतो, जे की प्रोग्राम. बबल शॉर्टचा प्रोग्राम हा पहा, हा बबल शॉर्टचा प्रोग्राम आहे. बबल शॉर्टचा प्रोग्राम आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. फक्त या लेक्चर मध्ये आपण अल्गोरिदम घेऊ आणि एक एक्झाम्पल घेऊ. तर तुम्हाला समजलं असेल एक्झाम्पल बी कसं आहे ते. अल्गोरिदम म्हणजे काय राहते मित्रांनो, 2 मार्कासाठी तुम्हाला अल्गोरिदम विचारला जाऊ शकतो किंवा कधी कधी तर 6 मार्काला सुद्धा विचारला जाऊ शकतो. अल्गोरिदमचा काही भरोसा नाही. कारण की मित्रांनो, खूप साऱ्या जणांचा फोकस कशावरती असतो माहिती का, एक्झाम्पल्स वरती आणि प्रोग्राम वरती. त्यांना वाटतं की एक्झाम्पल्स आणि प्रोग्रामच विचारले जाऊ शकतात, पण बबल शॉर्टचा अल्गोरिदम सुद्धा विचारला जाऊ शकतो. पण अल्गोरिदम म्हणजे काय मित्रांनो, याला पाठच करायचं असते का, लर्नच करायची गरज आहे का? तर नाही मित्रांनो, याला लर्न करायची गरज नाही तुम्हाला. फक्त तुम्ही याला समजून घ्या. समजून घेतलं की तुम्हाला प्रोग्राम बी समजायला इझी जाईल आणि तुम्हाला बबल शॉर्टची टेक्निक्स बी समजेल. आता मित्रांनो, काय काय लिहायचं काय राहते अल्गोरिदम मध्ये. मित्रांनो, जे की तुम्हाला प्रोग्राम मध्ये करायचे, ज्या स्टेप तुम्हाला प्रोग्राम मध्ये करायच्या आहेत, त्या स्टेप्स तुम्ही लिहून काढायच्या अल्गोरिदम मध्ये. मित्रांनो, या बबल शॉर्ट मध्ये आपल्याला 5 स्टेप करायच्या आहेत. पण त्याआधी आपल्याला एक गोष्ट करायची. लेट ॲरे A20, ॲरेची साईज किती दिली, 20. इन अन इंटिजर ॲरे n इज साईज ऑफ ॲरे. n हा ॲरेचा साईज आहे आणि ॲरेची साईज 20 दिली. त्यातलं युजर एंटर करणार, किती ॲरे मध्ये किती एलिमेंट एंटर करायचे ते युजर ठरविणार. मित्रांनो, मग पहिली स्टेप काय राहते आपल्या प्रोग्रामची, ॲरे एंटर करून घ्यायचा. हे पहा, इंटिजर 20, ॲरे युजर कडून, ॲरेची साईज युजर कडून घ्यायची, म्हणजे n ला युजर कडून घ्यायचं, पहिली स्टेप. त्यानंतर दुसरी स्टेप ॲरे सगळा भरून घ्यायचा युजर कडून ॲरेचा क्वेश्चन घ्यायचं, एंटर ॲरे म्हणायचं युजरला. मग युजर एंटर ॲरे करीन, मग ते ॲरेची व्हॅल्यू या फॉर लूप थ्रू त्या ए ऑफ आय वरती स्टोअर करायची, म्हणजे या ॲरे वरती त्या व्हॅल्यूज स्टोअर करायच्या, ते एलिमेंट स्टोअर करायचे. जर युजरनी हे एलिमेंट एंटर केले तर ते एलिमेंट स्टोअर करायचे. ते कसं आपण प्रोग्राम थ्रू बघणारच आहोत. फक्त आता समजून घ्या काय काय स्टेप आहेत. पहिली स्टेप समजली, ॲरे डिक्लेअर करायचा, एन ची व्हॅल्यू युजर कडून घ्यायची, म्हणजे की एन ची व्हॅल्यू म्हणजे ॲरेचा नंबर्स, किती नंबर्स तुम्हाला किती ॲरेचे एलिमेंट्स तुम्हाला त्या ॲरे मध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर तेवढे ॲरेचे एलिमेंट्स युजर कडून घ्यायची. 3 झाल्या. ह्या तर सगळ्या इनिशियल स्टेप झाली, ही तर इनिशियल स्टेप झाली. आता मेन स्टेप तुमची कुठून होती, लगेच मेन स्टेप इथून सुरुवात होती. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं पहा, लगेच हे बबल शॉर्टचं लॉजिक इथून सुरुवात होतं. पहिल्यांदा फॉर लूप कशासाठी असतो, पहिला फॉर लूप, त्यानंतर त्याच्यामध्ये एक फॉर लूप आहे आणि त्याच्यानंतर इफ स्टेटमेंट आहे. सो फ्रेंड्स, हे आहे बबल शॉर्टचं लॉजिक. तर बबल शॉर्टच्या लॉजिक मध्ये तुम्हाला हे पहिला फॉर लूप कशासाठी असतो, पासेससाठी. पासेस म्हणजे नंबर ऑफ पासेस परफॉर्म इन दॅट ॲरे. पहिला फॉर लूप पासेससाठी. दुसरा फॉर लूप हा कंपॅरिझन साठी, कुणाच्या मधल्या जे नंबर आहेत ऍडजेसंटचे कंपॅरिझन. सपोज ह्या 30चा ऍडजेसंट 40 आहे, तर या दोन्हीचं कंपॅरिझन साठी तो दुसरा फॉर लूप आहे.
आणि हे तिसरं इफ कंडिशन कशासाठी, जर कंडिशन ट्रू झाली, कोणती कंडिशन, जर पहिला नंबर ग्रेटर निघाला दुसऱ्या नंबर पेक्षा, म्हणजे राईट साईड लेफ्ट साईडचा नंबर जर मोठा निघाला राईट साईडच्या नंबर पेक्षा, तर स्वॅपिंग परफॉर्म होणार त्या दोघांमध्ये. आणि स्वॅपिंग परफॉर्मचं हे लॉजिक आहे, हे स्वॅपिंगचं लॉजिक, हे कंडिशन चेक करायची की कोणता एलिमेंट मोठा आहे. त्यानंतर हे पासेसचे हे आहेत ते काय म्हणते ते आपलं नंबर ऑफ स्टेप्स, ते नंबर ऑफ स्टेप्स म्हणजे ते पहिल्या पासमध्ये किती स्टेप परफॉर्म करायचे आपल्याला ते आहे ते, आणि पासेस किती परफॉर्म करायचे ते पहिला फॉर लूप आहे. असं टोटल एवढं तुमचं बबल शॉर्टचं लॉजिक आहे. तर हे लॉजिक आपण समजून घेणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपल्याला स्टेप जाणून घ्यायच्या होत्या. पहिली स्टेप काय होती, रिपीट फॉर लूप फॉर आय पासून सुरुवात होणार, पासेसची सुरुवात 1 पासून सुरुवात होणार म्हणून पासेस, आणि एंड कुठं होणार, पासेस एंड कुठं होणार, n-1 ला पासेस एंड होतो. आपल्याला माहिती प्रत्येक ॲरेचा n-1 ला पासेस एंड होतो. आता मित्रांनो ह्याचा पास काय येईल सांगा, ह्याचे किती पासेस येतील, तर आधी काउंट करायचे नंबर्स, n किती आहे, 1 2 3 4 5, टोटल 5 पासेस आहेत. टोटल 5 लेंथ आहे या ॲरेच्या, 5 लेंथ आहे. मग 5 जर लेंथ असेल, n ची व्हॅल्यू 5 असेल, तर पासेस किती असतील, n-1 म्हणजे 5-1 म्हणजेच 4. टोटल 4 पासेस आपल्याला परफॉर्म करावं लागतील हा ॲरे शॉर्ट करण्यासाठी. समजलं. आता दुसरा फॉर लूप, रिपीट फॉर लूप जे ची व्हॅल्यू 0 द्यायची टू n-i. n-i का म्हणून दिलं, फॉर लूप रिपीट करायचंय आपल्याला कवर. आता पहा इथं मित्रांनो जे काय आहे, आता पहिला फॉर लूप कशासाठी, पासेससाठी, सगळे पासेससाठी, 6 ला 6 पासेससाठी. दुसरा फॉर लूप म्हणजे जे म्हणजे ही लाईन, ही लाईन जी, आणि प्रत्येक पास मध्ये जे -1 होत आहे, जे एक लाईननी -1 होत आहे म्हणजे एक लाईन गायब होत आहे. याच्यामध्ये ही लाईन गायब झाली, याच्यामध्ये इथली लाईन गायब झाली, याच्यामध्ये इथली लाईन गायब झाल्या, ह्याच्यामध्ये इथली, याच्यामध्ये इथली, प्रत्येक ह्याच्यात एक लाईन गायब होत आहे, प्रत्येक पास मध्ये गायब होत आहे एक लाईन. मग मित्रांनो हे तुम्हाला समजत आहे का, म्हणून तर तिथं जे सोबत बी n-1 लावलेला आहे, n-i लावलेला आहे. आय ची व्हॅल्यू काय आहे, 1. जर 1 असेल आय ची व्हॅल्यू तर एकच लाईन मायनस होणार. जर 1 असेल आय ची व्हॅल्यू, पास 1 असेल तर एक लाईन मायनस होणार, पास 2 असेल तर 2 लाईन मायनस होणार, पास 3 असेल तर 3 लाईन मायनस होणार, एक लाईन मायनस होत चालणार. तर हे समजलं तुम्हाला, जे ची -1 कामून लावलेला आहे, जेला -1. तर मित्रांनो हे स्टेप्स आहेत, स्टेप्स. अल्गोरिथम म्हणजे काही नसतो, एक स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन ऑफ प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टेप बाय स्टेप सांगणे, यालाच अल्गोरिथम म्हणतात मित्रांनो, स्टेप बाय स्टेप सांगणे. तर ऍज इट इज हाच अल्गोरिथम तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. आता त्यानंतर काय करायचंय, ए ऑफ जे म्हणजे हा नंबर, आणि ए ऑफ j+1 म्हणजे हा नंबर +1 म्हणजे हा नंबर. j+1 कुठे पॉइंट आउट करणार, जर सपोज जे ची व्हॅल्यू 50 असेल तर j+1 कुठे पॉइंट आउट करणार, 30 ला. कसं काय, 50 जर जे ची व्हॅल्यू असेल, ए ऑफ जे म्हणजे जे ची व्हॅल्यू 0, म्हणजे ए ऑफ 0. मग मित्रांनो j+1 केलं तर 0+1 म्हणजे ए ऑफ 1, आणि मग ए ऑफ 1 ला काय येतंय, 30. मग मित्रांनो जर जे ह्याला पॉइंट करत असेल तर j+1 कशाला पॉइंट आउट करते, या 30 ला. आणि जर जे 30 ला पॉइंट आउट करत असेल तर j+1 कशाला पॉइंट आउट करेल, मग 40 ला. आणि जे 40 ला पॉइंट आउट करत असेल तर j+1 20 ला. एक पुढच्या ह्यानी पॉइंट आउट करतील. आता ते पॉइंट आउट हे तुम्हाला लवकर समजणार नाही, जेव्हा आपण प्रोग्राम्स बघता तेव्हा तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. फक्त आता लक्षात द्या की काय काय स्टेप्स परफॉर्म करायच्यात. जर मित्रांनो हे जर ह्याच्यामध्ये जर ए ऑफ जे मोठा असेल, ए ऑफ j+1 पेक्षा, म्हणजे हा जर मोठा असेल याच्यापेक्षा, तर मग काय होणार, स्वॅपिंग होणार, इंटरचेंज होणार, म्हणजे ह्याची व्हॅल्यू त्याला आणि त्याची व्हॅल्यू ह्याला. मग सगळं जेव्हा सगळे पासेस परफॉर्म होतील तेव्हा प्रिंट
शॉर्टेड ॲरे, शेवटी आपल्याला शॉर्टेड ॲरे प्रिंट करून घ्यायचा. मग मित्रांनो जेव्हा सगळे पासेस परफॉर्म झाले तेव्हा शॉर्टेड ॲरे आपल्याला भेटून जाईल. असा आपला अल्गोरिदम आहे. मित्रांनो जास्ती काही डोकं लावू नका, फक्त हे पाठ करून जा डायरेक्ट. का म्हणून पाठ करून जा म्हणतोय की तुम्हाला हे स्टेप्स लक्षात राहतात. स्टेप्स लक्षात राहिल्या तरी तुम्हाला मनाने लिहून येता येईल. म्हणून पाठ करा आणि समजून घ्या. मेन म्हणजे प्रोग्राम समजल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी समजणार नाहीत, ह्या गोष्टी समजणार नाहीत, आणि या गोष्टी समजल्याशिवाय तुम्हाला प्रोग्राम समजणार नाही. मग दोन्हीपैकी एक तरी गोष्ट तुम्हाला समजेल, म्हणून मी दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करत आहे. आता पहा मित्रांनो, हे एक्सप्लेन झालं, तुम्हाला समजलं ठीक, नाही समजलं चिंता करू नका. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघून घेऊ की ह्या लेक्चरमध्ये जेव्हा प्रोग्राम मी रन करीन तेव्हा तुम्हाला क्लिअरली अंडरस्टँड करून देईन त्याची. आता फक्त एवढंच लक्षात द्या की हा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा आहे. तर हा एक्झाम्पल मी आता सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. आता मी काय करतो, स्वतः पासेस हे सर्व गोष्टी लिहून काढतो. आता मित्रांनो पास वन मी आता एवढं परफेक्टली लिहू शकणार नाही, कारण की मी इथं माऊसने लिहितोय आणि माऊसने एवढं परफेक्टली लिहिणं होणार नाही. पास वन मध्ये हा ॲरे ॲज इट इज घ्यायचा. कसा, मी जसं सॉल्व्ह करणार आहे तसंच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता 50 घ्यायचा, 30 घ्यायचा, 40 घ्यायचा, 20 घ्यायचा आणि 10 घ्यायचा. आता मित्रांनो पहा, मी स्टुडंट आहे, मी कसं एक्झाम मध्ये लिहिणार आहे, पास वन करणार आहे. आधी समजून घ्यायचं, आधी क्वेश्चन वाचायचा, नीट ॲरे एलिमेंट्स वाचून घ्यायचे. किती एलिमेंट्स आहेत बघायचे, 1 2 3 4 5, 5 एलिमेंट्स आहेत. मग पासेस किती, n-1 म्हणजे 5-1 म्हणजेच 4 पासेस होणार, 4 पासेस परफॉर्म होणार. मग पहिल्या पासमध्ये मी काय करणार, सगळे ॲरे एलिमेंट लिहून घेणार. हे पहा, लिहून घेतले का, लिहून घेतले. आता मी काय करणार, दुसऱ्या ह्याच्यात याला आणि याला कम्पेअर करणार. कुणाला, 50 ला आणि 30 ला. बाकीच्याकडे बघणार का नाही, 50 आणि 30. जर 50 आणि 30 मध्ये 50 जर मोठा असेल, म्हणजे पहिली व्हॅल्यू जर मोठी असेल दुसऱ्या व्हॅल्यू पेक्षा, तर स्वॅपिंग करणार. आता पहा, 50 मोठा आहे का 30 पेक्षा, हो 50 मोठा आहे. मग मी स्वॅपिंग करणार. स्वॅपिंग करणार म्हणजे काय, 50च्या जागी 30 व्हॅल्यू येणार, 50च्या जागी 30 व्हॅल्यू येणार. हे पहा, 50च्या जागी 30 आली आणि 30च्या जागी 50 व्हॅल्यू येणार. म्हणजे मी इथं असं लिहिणार. आणि बाकीचे ऍज इट इज, 40च्या जागी 40, 20च्या जागी 20 आणि 10च्या जागी 10. आता मित्रांनो, आता काय काय चेक होणार, आता कशामध्ये चेक होणार, 50 मध्ये आणि 40 मध्ये चेक होणार. मित्रांनो 50 मधील 40 मध्येच का, 30 मधील 50 मध्ये परत का नाही, कारण की मित्रांनो याच्यामध्ये चेक केलंय ना. आता मग याच्यामध्ये चेक करणार, 50 मधील 40 मध्ये, कारण एका ह्यानी प्लस झाल्यावर त्याच्या पुढच्या एलिमेंट सोबत त्याचं व्हॅल्यू चेक केली जाते. आता ह्या 50 ची व्हॅल्यू पुढच्या एलिमेंट सोबत म्हणजे 40 सोबत, पुन्हा इथल्या व्हॅल्यू, इथं जी काही व्हॅल्यू येईल त्याची पुढच्या एलिमेंट सोबत म्हणजे 20 सोबत चेक केली जाणार. आता या दोन्हीचं चेक करायचं, 50 मोठा आहे का 40 पेक्षा, हो मोठा आहे. मग काय होणार, स्वॅपिंग परफॉर्म होणार. मग 30 ऍज इट इज खाली येणार. स्वॅपिंग झाल्यावर ह्याची 40 इथं येणार या ठिकाणी, आणि 50 या ठिकाणी येणार 40च्या जागी. मग ऍज इट इज 20 खाली 10 खाली, ऍज इट इज, हे बी ऍज इट इज आलं ना खाली, 20 खाली आलं आणि 10 खाली आलं. मग मित्रांनो परत आता 50 मधील 20 मध्ये चेकिंग होणार, 50 मधील 20 मध्ये चेकिंग होणार. जर 50 मोठा असेल 20 पेक्षा तर काय होणार, स्वॅपिंग परफॉर्म होणार. या दोन्ही मध्ये चेकिंग होणार. आता जर मोठा असेल तर परत स्वॅपिंग परफॉर्म होणार. मग 30 ऍज इट इज खाली करा, 30 ऍज इट इज खाली, 40 त्याच्या खाली, 20 करा. इथं स्वॅपिंग झाली ना 20 आणि 50 मध्ये, आणि 10 ऍज इट इज खाली. मग मित्रांनो आता मला इथं लिहिता येत नाही म्हणून तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, म्हणून मी याच्या आधीचं एक्झाम्पल मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती समजून सांगितलं. टेन्शन घेऊ नका, मी याला क्लिअर लिहून ह्या पीडीएफ मध्ये टाकतो. फक्त आता समजून घ्या काय काय होतं. पुन्हा क्लिअर लिहून मी पीडीएफ मध्ये ऍड करतो, जेणेकरून तुम्हाला क्लिअर अंडरस्टँडिंग होईल. फक्त स्टेप समजून घ्या मी काय काय करत आहे. त्यानंतर आता या 50 ला परत मी 10 सोबत चेक करणार, 10 सोबत या दोन्हीचं कंपॅरिझन करणार. जर 50 मोठा असेल 10 पेक्षा तर स्वॅपिंग पण होणार. मग मित्रांनो मला फायनल ॲरे काय भेटणार, पहिल्या पास एंडला 30 ऍज इट इज, 40 ऍज इट इज, 20 ऍज इट इज, 30 40 20, 50च्या जागी 10 येणार आणि 10च्या जागी 50 जाणार. असं मित्रांनो
स्वॅपिंग होणार या दोन मध्ये. मग मित्रांनो मला हा ॲरे भेटला पहिल्या पास नंतर. आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पहिले ऍट दी एंड ऑफ फर्स्ट पास बबल शॉर्टची थेरी काय म्हणते, ऍट दी एंड ऑफ फर्स्ट पास लार्जेस्ट एलिमेंट इन द ॲरे कम ऍट लास्ट, म्हणजे शेवटी येतो. मित्रांनो तुम्हाला आपलं ही प्रोसिजर, तुम्ही ही जी काही प्रोसिजर केली ती बरोबर आहे का नाही ती कशी कळणार, याच मेथडनी. जर तुमचा सगळ्यात मोठा एलिमेंट या ॲरे मधला सगळ्यात मोठा एलिमेंट कोणता आहे, 50 आहे. 50 एलिमेंट जर लास्टला आला पहिल्या पास नंतर, तर मग तुमचा हा पहिला पास ओके आहे, राईट आहे, म्हणजे राईट परफॉर्म झालेला आहे, काहीही चुकी तुमची झालेली नाही. याच्यात काही चुकले का तुमचं, नाही. मग मित्रांनो आता सेकंड पास मध्ये आपण आता सेकंड पास परफॉर्म होणार. मग पहिला पास झाला, आता सेकंड पास करूया. सेकंड पासला कोणता ॲरे घेणार, पहिल्या पासचा शेवटचा ॲरे, म्हणजे हा गुलाबी कलरचा, हा पिंक कलरचा ॲरे घेणार. मग मी हा ॲरे घेणार, पास 2 करणार. म्हणजे दुसऱ्या पासला पहिल्या पासचा ॲरे घेणार. पहिल्या पासचा ॲरे काय, 30, 40, 20, 10 आणि 50. पहा मित्रांनो आता माझी एक एक स्टेप कशी मायनस होत चालणार. आता मी काय कशामध्ये चेक करणार, 30 मध्ये आणि 40 मध्ये चेकिंग होणार. 30 मध्ये आणि 40 मध्ये जो एलिमेंट जर 30 एलिमेंट हा मोठा आहे 40 एलिमेंट पेक्षा, तर काय होणार, स्वॅपिंग होणार, स्वॅपिंग परफॉर्म होणार. आणि जर छोटा असेल तर स्वॅपिंग होणार का, नाही, ऍज इट इज जे ते त्याच्या जागेवर. मग 30 40 पेक्षा मोठा आहे का, नाही, मग ऍज इट इज हा त्याच्या जागेवर राहणार, चेंज होणार का, नाही. 30 40 20 10 50 बाकीच्या व्हॅल्यू बी जस्ट त्याच्या जागी. आता मित्रांनो आता कशामध्ये चेक होणार, या 40 मध्ये आणि या 20 मध्ये चेकिंग होणार. 40 मध्ये आणि 20 मध्ये चेकिंग झाली म्हणल्यावर मित्रांनो कोणता एलिमेंट मोठा आहे, 40 एलिमेंट हा मोठा आहे 20 पेक्षा. म्हणजे जर पहिला एलिमेंट हा मोठा असेल दुसऱ्या एलिमेंट पेक्षा, तर काय होणार, स्वॅपिंग होणार, ह्याचं त्याला त्याचं ह्याला. मग स्वॅपिंग झाली, सपोज मित्रांनो 30 इथं आला, 20 या 40च्या जागी गेला, 40 या 20च्या जागी गेला, आणि 10 ऍज इट इज आला, आणि 50 खाली ऍज इट इज आला. आता मी असे या लाईन ड्रॉ करीत आहे, या लाईन तुमच्या समजण्यासाठी ड्रॉ करीत आहे, पण तुम्ही एक्झाम मध्ये असं ड्रॉ करायचं नाही बरं का. एक्झाम मध्ये असं खाडाखोड करायची नाही, असे रिंगनं बी काढत बसायचं नाही, फक्त एवढंच लिहायचं. हे पहा, असंच लिहायचं, असंच हे यूज काढायचा फक्त. पहा आता ह्याच्यामध्ये स्वॅपिंग करायची. तर स्वॅपिंग होणार का नाही या दोघांमध्ये, 40 हा मोठा आहे का 10 पेक्षा, हो मोठा आहे, मग होणार. मग 30 ऍज इट इज, 20 ऍज इट इज, 40 च्या जागी 10 आणि 10 च्या जागी 40 आणि 50 ऍज इट इज. मित्रांनो 50 तर आधी शॉर्ट झालेलं आहे. मग आता ह्याच्यानंतर मला चेक करायची गरज आहे का याच्या पुढचा एलिमेंट, कारण की याच्या पुढचा एलिमेंट या एलिमेंट पेक्षा मोठाच असेल कधी बी, कारण की आपण पहिल्या पास मध्येच सगळ्यात मोठा एलिमेंट सगळ्यात शेवटी धाडला होता, आणि आता दुसऱ्या पास मध्ये सगळ्यात मोठा एलिमेंट बाकीच्यांपेक्षा, पण याच्यापेक्षा छोटा आणि बाकीच्यांपेक्षा सगळ्यात मोठा एलिमेंट दुसऱ्या ऍट सेकंड लास्ट पोझिशनला येणार मित्रांनो, सेकंड लास्ट पोझिशनला, म्हणजे इथं. मग या सगळ्यांपेक्षा मोठा 40 आहे, मग ते सेकंड लास्ट पोझिशनला आला का, हो, म्हणजे आपल्याला काय समजणार, हा पण पास आपला राईट आहे, काही मिस्टेक झाली का, नाही. तर आधी मला हे ॲरे लिहून घेऊ द्या, हा ॲरे मला लिहून घेऊ द्या, कारण की तिसरा पास आणि चौथा पास टोटल 4 पासेस परफॉर्म करायचेत ना, आणखीन 2 पासेस राहिलेत ना. पहा मित्रांनो आपला ॲरे आणखीन शॉर्ट झालेला नाही, कारण पास 3 आणखीन शॉर्ट झालेला नाही. कस काय, कारण की मित्रांनो कालचा ॲरे लवकर शॉर्ट झाला. कस काय, कारण की तो क्वेश्चन डिफरंट होता आणि हा क्वेश्चन डिफरंट आहे. या क्वेश्चन मध्ये टोटल सगळे पासेस परफॉर्म केले तरच आपला ॲरे शॉर्ट होणार आहे, तस नसता शॉर्ट होणार नाही. तर मित्रांनो आता या दोन्ही मध्ये चेकिंग होणार, या 30 मधील 20 मध्ये. पहा मित्रांनो आता एक्झाम मध्ये कसं लिहायचं ते सांगणार आहे तुम्हाला. एक्झाम मध्ये असे रिंगण बिंगण काढीत बसायचं नाही. 40 मध्ये 20 मध्ये चेकिंग होणार, सॉरी 30 मध्ये 20 मध्ये. जर
30 मोठा आहे 20 पेक्षा, तर काय होणार, स्वॅपिंग होणार. म्हणजे 30च्या जागी 20 येणार, 20च्या जागी 30 येणार, बाकी सगळे जस्ट त्याच्या जागी 10च्या जागी 10, 40च्या जागी 40, 50च्या जागी 50. पहा मित्रांनो, मी लाईन काढली का नाही, काही खाडाखोड केली का, रिंगण बिंगण काढले का, असं सर्कल वगैरे केले का नाही, असंही तुम्हीही करायचं नाही. फक्त ही लाईन, एवढीच लाईन काढायची अशी. आता यानंतर लक्षात राहू दे, एवढीच लाईन ह्या दोघांमध्ये होणार. आता स्वॅपिंग होणार म्हणजे डायरेक्ट होणार का, या दोघांमध्ये आधी चेकिंग होणार. जर 30 मोठा असेल 10 पेक्षा तरच स्वॅपिंग होणार. 30 मोठा आहे का 10 पेक्षा, हो, तर मग स्वॅपिंग होणार. 20च्या जागी 20, इथं 10 लिहा, इथं 30 लिहा. का म्हणून, कारण की स्वॅपिंग झालेली आहे म्हणून. आता मित्रांनो, ह्याच्यात आणि ह्याच्यात चेक करायची काय गरज आहे का, सॉरी 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 आता हे झालं ना, हे चेक झालं ना. आता मला हे चेक करायचं. हे मित्रांनो पहा, हे इथं एंड झालं, मग इथून चेकिंग सुरू झाली. हे इथं एंड झालं, मग इथून चेकिंग सुरू होणार. आता या 30ला मला या 40 सोबत आणि 50 सोबत चेक करायची गरज आहे का, तर नाही मित्रांनो, चेक करायची गरज नाही. कारण का, कारण की हे 40 आणि 50 ह्याच्यापेक्षा मोठेच आहेत, आपल्याला माहिती. कारण की पहिल्या पासमध्ये सगळ्यात मोठा एलिमेंट लास्टला गेलता, दुसऱ्या पासमध्ये सगळ्यात मोठा एलिमेंट पण ह्याच्यापेक्षा छोटा, हे सेकंड लास्ट पोझिशनला, म्हणजे सेकंड लार्जेस्ट एलिमेंट हे सेकंड लास्ट पोझिशनला गेला, आणि तिसऱ्या पासच्या एंडिंगला थर्ड लास्ट एलिमेंट म्हणजेच 30 हे थर्ड लास्ट पोझिशनला गेला. आता मित्रांनो, मी हा ॲरे कॉपी करतो. आता मी हा ॲरे लिहून घेतो. आता किती पास राहिला आपला, फक्त एकच पास राहिला. इथं 40 ना, इथं 40 ना. आता किती पास राहिले आपले, फक्त 1 पास राहिला आपला. मग चौथा पास राहिला, पास 4. याच्यामध्ये 20, 10, 30, 40 आणि 50 हा ॲरे मी ॲज इट इज इथं घेतला ह्याच्या बिगिनिंगला. आता मित्रांनो, आता तुम्ही सांगा मित्रांनो, आता स्वॅपिंग कशात, म्हणजे चेकिंग कशात होणार, आधी ठरवायचं की चेकिंग कशात करायची. पहिल्यापासून चेकिंग करायची, म्हणजे ह्या एलिमेंट पासून, या एलिमेंट मध्ये या एलिमेंट मध्ये चेकिंग होणार. आता मग हे जर एलिमेंट 20 जर एलिमेंट मोठा आहे 10 पेक्षा, तर स्वॅपिंग होणार. स्वॅपिंग होणार का इथं, हो, कारण की 20 मोठा आहे 10 पेक्षा. मग स्वॅपिंग झालं, आपला ॲरे असा दिसणार. या दोन्ही मध्ये स्वॅपिंग झालं. मग मित्रांनो, या दोन्ही मध्ये स्वॅपिंग झाली. आता मला या 20 सोबत बाकीच्या व्हॅल्यू चेक करायची गरज आहे का, ही चेक करायची गरज आहे का, तर नाही मित्रांनो. का म्हणून नाही, कारण की या 20 पेक्षा मोठाच असते सगळ्या, आणि ही इकडली सगळी छोटीच. आता सगळा ॲरे आपला शॉर्ट झालेला आहे मित्रांनो. ऍट दी एंड आपल्याला शॉर्टेड ॲरे भेटला का नाही. शॉर्टेड ॲरे कोणता, तेच 10, 20, 30, 40 आणि 50 हा शॉर्टेड ॲरे आपल्याला ऍट दी एंड भेटला मित्रांनो. मग हा ॲरे आपण बिगिनिंगला होता, आणि शेवटपर्यंत जेव्हा चारही पासेस परफॉर्म झाले तेव्हा आपला ॲरे हा झाला. मग मित्रांनो मला सांगा, हीच बबल शॉर्टची टेक्निक आहे, बबल शॉर्टची मेथड आहे. फक्त साईड बाय साईड व्हॅल्यूज कम्पेअर करून, त्यांना स्वॅप करून, जर मोठ्या असतील तर स्वॅप करून सगळ्या मोठ्या व्हॅल्यू राईट साईडला घालणे आणि सगळ्या छोट्या व्हॅल्यू लेफ्ट साईडला घालणे, यालाच स्वॅपिंग म्हटलं जातं मित्रांनो, आणि यालाच बबल शॉर्ट टेक्निक म्हटलं जातं मित्रांनो. मग 30च्या सगळ्यात मोठ्या व्हॅल्यू इकडे होत्या, 30च्या सगळ्यात छोट्या व्हॅल्यू इकडे होत्या. आता जेव्हा तुम्ही बायनरी सर्च मध्ये बबल शॉर्टचं लॉजिक तुम्ही इम्प्लिमेंट करत असाल, तर मग काय, त्याच्यात तुम्हाला गरज पडते की ॲरे तुमचा शॉर्टेड असाय पाहिजे. मग तिथं तुम्ही बबल शॉर्ट यूज करू शकता का, हो, कारण की जर तुमचा मिड 30 असेल तर ह्याच्या इकडले सगळे एलिमेंट्स लार्जेस्ट असतील मिडपेक्षा, आणि इकडले सगळे स्मॉलेस्ट असतील एलिमेंट. असं तुम्हाला या शॉर्टेड ॲरे थ्रू भेटून जाईल, आणि शॉर्टेड ॲरे बबल शॉर्ट थ्रूच भेटते तुम्हाला. होप की तुम्हाला समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पीजी डिप्लोमा अकॅडमीला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, याचा प्रोग्राम घेऊया. हा प्रोग्राम आपण घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. मग याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप, 1 बाय 1 तुम्हाला समजून सांगेल, लिहून दाखवेन डायरेक्ट तुम्हाला प्रोग्राम. बाकी सगळं हे तर तुम्हाला समजलं नसेल तर उद्याच्या लेक्चरमध्ये जेव्हा मी प्रोग्राम घेईन तेव्हा तुम्हाला हे n-1 काय आहे, जे काय आहे, J+1 का म्हणून लिहिलं, हे कशासाठी लिहिलं, हे आय ची व्हॅल्यू 1 पासून का सुरुवात केली, हे 20 का सुरुवात केली, ए ची साईज 20 का दिली, हे सर्व गोष्टी n का म्हणून लिहिलं, सर्व गोष्टी n-1च पासेस का म्हणून केली, या सर्व गोष्टी मी तुम्हाला
सांगणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये मी काय करतो, याचे ह्याचे सॉल्व्ह केलेलं मी याच्यामध्ये ऍड करून टाकतो या पीडीएफ मध्ये. आणि पीडीएफ 1 म्हणजे युनिट 1 ची मी तुम्हाला नोट्स ऑफिशियल करून देईल. त्या लवकरच युनिट 2 च्या नोट्स सुद्धा ऑफिशियल होत्या, मग त्या बी तुम्हाला 29 रुपीज मध्ये बाय करता येतील. होप की तुम्हाला जर नोट्स आवडल्या असतील, नोट्स जर घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या बाय करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे आपला, व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता जर तुम्हाला नोट्स घ्यायच्या असतील तर. मग तुम्ही काय करायचे, व्हॉट्सअप नंबरवरती, मग व्हॉट्सअप नंबर तुम्हाला कुठून भेटणार, व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला पीजी टेक पीजी डिप्लोमा अकॅडमीच्या ह्याच्यात जायचं तुम्ही चॅनलवरती गेल्यावर तिथं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिसते, चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जॉईंट व्हॉट्सअप चॅनल. मग त्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं, तिथं मी ह्याच्या रिलेटेड नोट्स रिलेटेड अपडेट टाकत राहतो आणि इम्पॉर्टंट प्रोग्राम बी मी टाकत राहतो. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.